वेलकम फ्रॉम वाचिंग टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत, कारण या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या गोष्टी बघणार आहोत अगोदर सांगून देतो तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ संदर्भात कळेल की किती महत्त्वाचा व्हिडिओ आहे। ठीक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। याच्यामध्ये संच मान्यतेचे अपडेट संदर्भात, नंतर पवित्र पोर्टल संदर्भात जे आहे ते, नंतर जागा पद भरती जागे संदर्भात जी माहिती दी आहे ती, आणि नंतर शिक्षक अतिरिक्त होत आहेत। ठीक आहे, मग आता या गोष्टींचा परिणाम शिक्षक भरतीवर होणार, शिक्षक भरती होणार नाही, शिक्षक भरती होणार किंवा नाही होणार, शिक्षक भरतीला जास्त उशीर लागतोय किंवा काही काही गोष्टींना उशीर लागतोय, मग त्या सगळ्या गोष्टी होतील किंवा नाही होणार या संदर्भात आणि सगळ्या गोष्टींची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। व्हिडिओ जो आहे स्टार्टिंग पासून तर एंडिंग पर्यंत बघा, सगळ्या गोष्टींबद्दल काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा काय काय अपडेट्स आहेत। ठीक आहे, तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर कळेल। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टल, टीईटी परीक्षा किंवा टेट परीक्षा कोणत्याही प्रकारच्या माहिती संदर्भात तुम्ही चॅनलला तुमच्याकडून माहिती मिस होऊ नये त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, साइड्स नोटिफिकेशन बेल ऑल वर सेट करा। टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक किंवा बाकीच्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात महत्त्वाची पहिली जी गोष्ट आहे ती आहे बघा, शिक्षक भरती जी आहे, शिक्षक भरती 100% होणार आहे। ठीक आहे, याच्यामध्ये दुमत नाहीये। त्याच्यामुळं जर एखाद्या उमेदवाराला असं वाटलं की शिक्षक भरतीची आपण परीक्षा दिली, टेट एक्झाम 2025 दिली, मग टेट एक्झाम 2025 दिल्यानंतर शिक्षक भरती होणार का, शिक्षक भरती होणार किंवा नाही होणार, तर शिक्षक भरती जी आहे होणार आहे, कारण की शिक्षक पद भरतीसाठी लागणारी जी परीक्षा आहे ती घेण्यात आली, त्याच्यामुळे शिक्षक भरती होणार आहे। ठीक आहे, हे आहे प्रश्नाचं उत्तर। आता दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे बघा, पुढच्या ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या कोणकोणत्या आहेत, संच मान्यता। आता एका साईडला बघा, एका साईडला संच मान्यता 2024-25 कामकाज जे आहे सुरू आहे। मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं होतं, त्यानुसार सांगतोय अगोदर। काही गोष्टी ज्या आहेत संच मान्यतेच्या ज्या आस्थापना आहेत त्यांनी स्वतःची संच मान्यता करायला सुरुवात केलेली आहे। जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला सांगून देतो, आणि त्या आस्थापनांची ज्या आस्थापनांची संच मान्यता झालेली आहे ती आकडेवारी आपल्या समोर येते थोडी थोडी, म्हणजे एका जिल्ह्याची आकडेवारी आपल्याला कळेल। जसे काही जिल्ह्यांची माहिती जी आहे आपल्यापर्यंत आलेली आहे, काही जिल्ह्यांची माहिती थोड्या दिवसामध्ये येईल। जसे जशी संच मान्यता होईल आणि जे नवीन नवीन पदसंख्या रिक्त असेल ती पदसंख्या आपल्यापर्यंत येईल। आता हा जो अवधी आहे संच मान्यतेचा, तो थोडा अवधी लागू शकतो संच मान्यता होण्यासाठी। मी एका मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो बघा, काय बोललो होतो की यावेळेस संच मान्यतेला कदाचित मुदतवाढ मिळू शकते। म्हणजे जाहिरातींसाठी जर टॅब दिला तर त्यावेळेस अगोदरच त्यांना सांगितलेलं आहे की आयुक्त महोदयांची ज्यावेळेस मीटिंग झाली तर मीटिंगमध्ये असं सांगण्यात आलं होतं की ज्या काही आस्थापना आहेत, संस्था, शाळा किंवा झडपी किंवा मनपा किंवा नपा, तर यांना जे आहे सांगण्यात आलं होतं की तुम्ही तुमच्या संच मान्यता करून घ्या, शिक्षक भरती करण्यासाठी खूप आवश्यक आहे। ठीक आहे, मग तिथंच उल्लेख आलेला आहे शिक्षक भरतीचा की शिक्षक भरती आपल्याला राबवायची आहे ऑक्टोबर महिन्याच्या आसपास, आणि आता नोव्हेंबर महिना आहे, त्याच्यामुळं शिक्षक भरती जी आहे त्याच्या संदर्भात बिंदास राहा, शिक्षक भरती होणार आहे। दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे की संच मान्यता जी सुरू आहे तर ती आता नेमकी काही संच मान्यता होत आहेत, काही संच मान्यता काही जिल्ह्यांची झाली, काही जिल्ह्यांची सुरू आहे, काही जिल्ह्यांचं रोस्टर किंवा बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेण्याची प्रोसेस सुरू आहे। काही जिल्ह्यांची माहिती समोर येते, काही जिल्ह्यांची माहिती येईल येणाऱ्या काही दिवसामध्ये, आणि अगोदर काही जिल्ह्यांची झालेली आहे त्या जिल्ह्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल आणि जी तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल। ठीक आहे, दुसरी जी महत्त्वाची अपडेट आहे, हा संच मान्यतेला किती कालावधी लागेल, तर संच मान्यतेला 2 टप्प्यामध्ये संच मान्यता कदाचित होऊ शकते। म्हणजे पहिला टप्पा जो आहे तो, आणि नंतर मग सगळ्यांनी संच मान्यता एकदा अपडेट केली की नंतर परत एकदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा मीटिंग घेतल्या जाईल आयुक्त महोदयामार्फत, आणि नंतर मग त्यांना कळेल की किती शाळांची संच मान्यता अजून बाकी आहे। जर त्यांना असं वाटलं की शाळा अजून बाकी आहेत तर ते मुदतवाढ देऊ शकतात। ठीक आहे, ही पहिली अपडेट। दुसरी जी अपडेट आहे ती आहे पवित्र पोर्टल संदर्भात। विद्यार्थ्यांचा वारंवार हा प्रश्न होता की पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन नेमकं कधी सुरू होणार। ठीक आहे, तर आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी जो फॉलोअप घेतलाय त्याच्यानुसार सांगतोय मी तुम्हाला की पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन जे आहे त्या संदर्भात ज्यावेळेस माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर माहिती अशी मिळाली की लवकर, म्हणजे ज्यावेळेस पवित्र पोर्टलचं कामकाज सुरू होईल त्या संदर्भात प्रसिद्धी पत्रक जे आहे, ऑफिशियल पवित्र पोर्टलची साईट जी आहे तिच्यावर येईल। पवित्र पोर्टलवर प्रसिद्धी पत्रक आल्यानंतर त्यामध्ये सूचना असतील, त्यानुसार अभियोग्यता धारकांना सांगितल्या जाईल की कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत पवित्र पोर्टलच्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। तोपर्यंत जे आहे म्हणजे ही गोष्ट तुम्हाला सुद्धा कळेल आणि अभियोगधारकांना सुद्धा सांगण्यात येईल। म्हणजे थोडक्यात आपण ज्यावेळेस फॉलोअप घेतला तर त्यावेळेस अशा प्रकारचं आपल्याला ही गोष्ट जी आहे कळाली की पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन ज्यावेळेस येईल त्यावेळेस प्रसिद्धीपत्रक येईल आणि त्यानुसारच तुम्हाला सूचना दिल्या जाईल आणि त्यानंतर तुम्हाला कळेल की पवित्र पोर्टल कधी सुरू होणार आहे कधी नाही। ठीक आहे, हा झाला दुसरा अपडेट की पवित्र पोर्टल नेमकं संदर्भात ही माहिती मिळालेली आहे की
त्या संदर्भात लवकरच प्रसिद्धीपत्रक किंवा त्या संदर्भात प्रसिद्धीपत्रक येईल आणि नंतरच ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. पुढची जी अपडेट आहे ती आहे जागा किंवा पदभरती संदर्भात. आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर जागा येणार किंवा नाही येणार, पदभरती होणार का? तर बघा, जागा ज्या आहेत जागेंची आकडेवारी काही जिल्ह्यामध्ये जागा रिक्त आहे चांगल्या, पेसा जे जिल्हे आहेत ते, कोकण विभाग जो आहे तो, आणि काही जिल्ह्यामध्ये शिक्षकांची पदं जी आहेत थोडी कमी प्रमाणात रिक्त आहे, 50, 100, 200, 300 प्रत्येक मीडियमच्या जागा येणार आहे. ते आपल्यासाठी चांगली बाजू आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये शिक्षक अतिरिक्त होत आहेत तर त्या शिक्षकांचं अगोदर समायोजन करावं लागेल, त्याच्यासाठी सुद्धा काही कालावधी जाऊ शकतो. ही गोष्ट तुमच्यासाठी नवीन आहे की शिक्षकांना अतिरिक्त झाल्यानंतर त्यांचं समायोजन केलं जाईल आणि नंतर मग रिक्त पदं जी आहेत पवित्र पोर्टलवर येतील. ठीक आहे. तर जागा किती येतील? तर जागा ज्या आहेत मी तुम्हाला सांगितलं अगोदर आकडेवारी, मिनिमम तुम्ही कितीही नाही म्हणलं किंवा किती कमी म्हणलं तरी सुद्धा 10-15 हजार पदांसाठी पदभरती होऊ शकते. त्याच्यामुळे जागेंची आकडेवारी निश्चिंत राहा, त्याच्यासमोरच जागा येतील. म्हणजे 20,000 जरी आल्या किंवा 25-30 हजार जरी आल्या तरी तो आपल्यासाठी फायदेकारक आकडेवारी असणार आहे. ठीक आहे. पुढची जी गोष्ट आहे ती आहे शिक्षक अतिरिक्त होत आहेत का? हो, शिक्षक जे आहेत काही ठिकाणी अतिरिक्त होतील, काही ठिकाणी तुम्हाला दिसत सुद्धा असतील. काही जिल्ह्यामध्ये शिक्षक अतिरिक्त होतील, तर अतिरिक्त जरी झाले तरी सुद्धा त्यांचं समायोजन होईल आणि मग बाकीचा जे रिक्त आकडा आहे तो पवित्र पोर्टलवर येईल. आणि 100% पदभरतीचा जो प्रस्ताव आहे तो विचाराधीन आहे. किती पदांसाठी भरती प्रक्रिया करायची, लवकरच जेवढे काही पदसंख्या रिक्त असेल 100% पदभरतीसाठी शक्यतो मंजुरी मिळेल आणि त्यानुसारच कार्यवाही केल्या जाईल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यातून तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली की जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. काही उमेदवारांपर्यंत व्यवस्थितपणे ही गोष्ट सांगताच येत नव्हती. उमेदवारांमध्ये संभ्रम हा होता की परीक्षा दिली आपण अगोदर, टेट एक्झाम 2025 परीक्षा झाली, नंतर निकाल लागायला सुद्धा उशीर झाला, म्हणजे परीक्षा घाईघाईमध्ये झाली थोडी, नंतर निकाल लागायला उशीर झाला तर मग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आला की निकालामध्ये काही झालं का? तर तसं काही नाही. निकालाला थोडा उशीर झाला होता ॲपियर विद्यार्थ्यांच्या रिझल्टमुळं. नंतर मग निकालाला उशीर झाला, नंतर मग निकाल लागल्यानंतर सुद्धा आता जवळपास कितीतरी दिवस झाले, कितीतरी महिने झाले जवळपास, तरी सुद्धा अजून पवित्र पोर्टलचं काम सुरू झालं नाही. तर त्याच्या मागं काही शासकीय कारणं आहेत, त्याच्यामुळे जे आहे पवित्र पोर्टलचं काम सुरू होऊ शकलेलं नाही आहे. ते लवकरच सुरू होईल आणि भरती प्रक्रिया जी आहे 2025 शिक्षक भरती ती लवकरच राबवण्यात येणार आहे. त्याच्यामुळे निश्चिंत राहा, शिक्षक भरती जी आहे नक्की होणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही अशी कन्सिडर नका करू की शिक्षक भरती होणार किंवा नाही होणार. शिक्षक भरती होणारच आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही सर्व माहिती होती आणि आता तुम्हाला कळालं असेल की शिक्षक भरती जी आहे होणार आहे आणि कोणत्याही प्रकारची अफवा किंवा कोणत्याही प्रकारच्या गोष्टीला तुम्ही बळी पडू नका. ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत येतील त्या गोष्टी. ठीक आहे. की भरती प्रक्रिया खूप लांब येईल, भरती प्रक्रिया होणारच नाही, या गोष्टी ज्या आहेत होणार नाही. एक होऊ शकतं, शिक्षक भरती जी आहे ती होणार आहे, पण त्याच्यामध्ये मग जर काही कालावधी लागला, आता समजा आचारसंहिता सुरू आहे तर आचारसंहितेला काही कालावधी लागू शकतो. आचारसंहिता झाल्यानंतर काही प्रक्रिया जी आहे राहिलेली उर्वरित प्रक्रिया शिक्षक भरतीची ती आचारसंहितेनंतर होईल. ठीक आहे. तर या संदर्भात ही माहिती होती. आय होप हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल किंवा ही इन्फॉर्मेशन जी आहे खूप महत्त्वाची आहे. हा व्हिडिओ जो आहे बाकीच्या इतर अभियोगधारकांपर्यंत पोहोचवा. हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करा. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल किंवा बाकीच्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि तुमचे काही डाऊट असतील, मनामध्ये प्रश्न असतील किंवा शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्यांची मी प्रश्नांची उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.